काल आमचा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई यांनी जो राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावरती बोलणं केलं की रवी देशमुखांना निवडून देण्यात माझा सिंहाचा वाटा, मी तन मन धन लावून काम केलं. तर प्रकाश देसाईंनी काम केलं त्याच्याबद्दल मी नाकारत नाही, कारण त्यांची भाऊजाई उभी होती माझ्याबरोबर पंचायत समितीला, म्हणून त्यांनी माझ्याबरोबर काम केलं. मी त्यांचं काम केलेलं नाकारत नाही. परंतु ते जर म्हणत असले की माझ्यामुळे जर मी निवडून आला असेल रवी देशमुख, तर हे पूर्ण खोटं आहे. की आम्ही प्रचाराला गेलो होतो चंद्रगावला प्रचाराला गेले असताना मिलिंद देशमुख, मी, विष्णू पाटील, आम्ही बरेच सगळेजणच होते, संजय म्हात्रे, अनुपम कुलकर्णी सगळेच होते. त्यावेळेला आपल्या प्रकाश देसाईंना गावात आणलं तर तुम्हाला मतदान करणार नाही असं सांगितल्यानंतर मी आणि मिलिंद देशमुखने अक्षरशः आमच्या संपर्क प्रमुखांना गाडीमध्ये कोंडवून ठेवलं होतं. आणि दुसरं सांगायचं झालं, स्वतःची ते बोलतात एक हाती सत्ता आणली नाही पाहिजे, तर ह्यांनी एक हाती सत्ता स्वतःच्या ग्रामपंचायतची पण आणली नाही कधीच. आम्ही सगळ्याच्या सगळ्या सीट आणल्यात, ह्याच्या आधी आणल्यात आम्ही सगळ्याची कायम आम्ही बिनविरोध लावलेली आहे. पण ह्यांनी स्वतःची ग्रामपंचायत पण त्यांना पूर्णतः घेता आलेली नाही. हे यांचं कर्तृत्व आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर जिल्हा परिषदच्या इलेक्शनला तालुक्यात ते कधी फिरलेच नाही ना. ग्रामपंचायत आम्ही किती आहेत ते त्यांना आता माहिती नाही. आमच्या ग्रामपंचायत किती आहेत त्यांना माहिती नाही. तर आमची ग्रामपंचायत ताडगाव ग्रामपंचायत आमच्याकडे आहे, आमच्याकडे हातोंड गोंदाव आहे, आमच्याकडे खांडपोली आहे, आमच्याकडे गोटेवडे आहे, परत आमच्याकडे आता तिवरे आहे, नवघर आहे, परळी पण आमच्याकडे आहे, परत वाघोशी आहे, चिखलगाव आहे. अशा चिवे घेतली होती आम्ही. अशा आमच्याकडे बऱ्याच ग्रामपंचायत आहेत. पण त्यांना त्याचा पत्ताच नाही का ग्रामपंचायत, कारण ग्रामपंचायतच्या प्रचाराला कधीही ते आले नाही ना. नगरपंचायतच्या प्रचाराला आम्हाला बोलले एक जरी नगरसेवक निवडून आणलात तर मी तुमचं अभिनंदन करेन. तर आम्ही 4 नगरसेवक निवडून आणले. 4 नगरसेवक निवडून आणून गीताताई पार्लेचांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर त्या सीटमध्ये सगळे एकत्र विरुद्ध आम्ही असं इलेक्शन लढून आम्ही ती पण सीटला ओंकारची निवडून आणले. दुसरं सांगायचं झालं तर कार्यक्रमाचं ते बोलतात का कार्यक्रम लावणे हे लावणे, त्यांचा विदूषकाचं काम आहे. काय विदूषकाचं काम का त्यांनी जर खेळ किंवा नाटकं केली नाहीत आणि दाखवली नाहीत तर त्यांना एकही माणूस जमा करण्याची माहिती नाही. त्याच्या स्वतःच्या वाढदिवसाला जेवण जेवायला माणसं नसतात, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांनी आता प्रवेश करताना 1000 लोक नाही 500 लोक घेऊन प्रवेश करावा एकट्याच्या जीवावर 500 लोक त्यांनी घेऊन एक 4-5 ग्रामपंचायत घेऊन प्रवेश केला. तर आम्ही बोलू बाबा होता हा काहीतरी. राहिला विषय आता ह्याचा माझ्या मतदानाचा, त्या माझ्या इलेक्शनच्या वेळेला हे बोलले की तुम्हाला परळी ग्रामपंचायतमध्ये 500 मतं कमी पडते, जरी वाईट वाटून देऊ नको. तर 557 मतं त्याच्यापेक्षा जास्त पडली भावजाईपेक्षा. आणि त्याची भावजाई त्याचा जर एवढा तालुक्यामध्ये वचन आहे तर मी 1700 मतांनी निवडून आली. मग त्याची भावजाई का 43 मतांनी निवडून आली, तिला पण त्यांनी भरघोस मतांनी निवडून आणायला, तर ते सुद्धा ते करू शकले नाहीत. असा म्हणजे बिनकामाचा संपर्क प्रमुख आज आमच्या पक्षातून गेलाय. तर आम्हाला खूप आनंद वाटतोय. तो बोलतोय दुःख होईल, अजिबात शिवसैनिकांना दुःख नव्हताना पक्षाचा भरघोस वाढेल, खूप मोठा पक्ष होईल हे मी आज तालुका प्रमुख म्हणून ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.